गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन जागत राम ही, सोबत राम ही, जागत राम ही, सोबत राम ही। सपने में देखो राजा राम ही, सपने में देखो राजा राम ही। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन एक जनार्दनी भावहिनी का, एक जनार्दनी भावहिनी का। जो देखो सो राम सरीखा, जो देखो सो राम सरीखा। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन, गुरु कृपांजन, गुरु कृपांजन। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण गांधी विचार परिषदेचे संचालक श्री भरतजी महोदय यांचे विचार ऐकून घेणार आहोत। श्री भरतजी महोदय हे गांधी विचार परिषद वर्धा या संस्थेचे संचालक आहेत। गेल्या 17 वर्षापासून ही संस्था गांधी विचाराचा प्रसार आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये भरीव असं कार्य करीत आहे। या संस्थेने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना स्वखर्चातून गांधी विचारांचं शिक्षण प्रशिक्षण दिलेलं आहे आणि याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये गांधी विचारांचा प्रसार करण्याचं, प्रेरणा देण्याचं आणि लोकांना गांधी विचारांकडे वळवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करीत आहे। आज आपल्याला या ठिकाणी भरतजी महोदय लाभलेले आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्याकडून आपण गांधी विचारातील काही महत्त्वाची तत्व ही जाणून घेणार आहोत आणि या तत्वांचा प्रसार ही संस्था कशी करते हे देखील जाणून घेणार आहोत। नमस्कार भरतजी महोदय। नमस्कार सर, गांधी विचारांमध्ये विलेज रिकन्स्ट्रक्शन नावाचा एक मोठा कार्यक्रम गांधीजींनी हाती घेतला होता आणि या कार्यक्रमाचं महत्त्व आज 21व्या शतकामध्ये देखील भारताच्या ग्रामीण विकासाचा विचार करून कमी झालेलं नाही। हो, तर हा विलेज रिकन्स्ट्रक्शन प्रोग्राम म्हणजे नेमकं काय होता हे जरा आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगा। असं आहे, गांधीजींनी फार पूर्वी असे विचार प्रकट केले होते आणि जसं सर्वांना माहीत सुद्धा आहे की भारत गावांचा देश आहे। राजनैतिक स्वातंत्र्य मिळालं हे सर्वांना माहीत आहे, पण तेवढ्यापुरतं गांधीजींची स्वराज्याची कल्पना नव्हती। त्यांनी स्वराज्याची जी कल्पना मांडली ती कल्पना म्हणजे चहुमुखी स्वराज्य असं त्यांनी नाव दिलं होतं, 4 फोल्ड आयडिया। अशी कल्पना करा की एक चतुर्भुज आहे ज्याचं नाव स्वातंत्र्य आहे, स्वराज आहे आणि त्याचे जे 4 अँगल्स आहेत, 4 त्याचे जे शीर्ष आहे, त्याच्यातला एक शीर्ष पॉलिटिकल फ्रीडम आहे, राजनैतिक स्वातंत्र्य, दुसरा सामाजिक स्वातंत्र्य, त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यानंतर मॉरल स्वातंत्र्य, ज्याला नैतिक स्वतंत्रता म्हणतो, त्या प्रकारची संकल्पना होती। आणि भारतातले सगळी जी जास्तीत जास्त लोकसंख्या आहे ती गावात वास्तव्य करत असल्यामुळे गावाचा विचार करणं हे अपरिहार्य आहे। गावात हे 4ही प्रकारचे स्वातंत्र्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गांधीजींचा स्वराज्य स्थापित होत नाही, ही गोष्ट खरी आहे। म्हणून आपल्याला गावाकडे जावं लागेल आणि गांधीजींचं स्वप्नातलं जर भारत स्थापित करायचं असेल तर गावांचं पुनर्निर्माण, गावामध्ये जाऊन कन्स्ट्रक्टिव्ह वर्क, रचनात्मक कार्यक्रम करावे लागतील, हे अगत्याने आपल्याला त्याच्या पाठीमागे आलेलेच आहे। आपल्याला जितका हवा आहे
तेवढंच कमवावं, जास्त संचय करू नये, असं गांधीजींनी वारंवार त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तर ही ब्रेड लेबरची संकल्पनेचा उगम नेमका कुठे आहे? आपल्याला माहित आहे की टॉलस्टॉय एक सिद्ध हस्त लेखक होते, प्रसिद्ध लेखक होते. तर त्यांच्या लेखनामुळे ब्रेड लेबरची कल्पना सर्वांच्या पुढे आली. गांधीजींच्या मनात सुद्धा ती कल्पना पूर्वी होती, पण स्पष्टपणे गांधीजींनी टॉलस्टॉयचं जेव्हा वाचन केलं त्यानंतर ती ब्रेड लेबरची कल्पना अजून त्यांना स्पष्ट झाली. पण टॉलस्टॉयनी स्वतः सुद्धा लिहिलेलं आहे की ही जी कल्पना आहे ही माझी स्वतःची नसून त्यांच्यापेक्षा कमी प्रसिद्धी पावलेले बुंदारेफ नावाचे एक ग्रहस्थ होते, रशियन ग्रहस्थ होते, त्यांची ती कल्पना होती. कल्पना अशी आहे की जर आपला पोट भरायचं असेल, आपली जर आजीविका कमवायची असेल, तर त्यासाठी प्रत्येक माणसाने आपलं स्वतःचे श्रम करून आजीविका शक्य तेवढं श्रमातून उत्पन्न करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. गीतेत सुद्धा जर आपण अभ्यास केला आणि त्याचं वाचन केलं तर गीतेमध्ये असा उल्लेख आपल्याला आढळतो की ज्याचा मराठीत किंवा हिंदीत आपण असं अनुवाद केलेला आहे, हिंदीत अनुवाद केलेला आहे की बिनु श्रम खावे चोर कहावे. श्रम केल्याशिवाय, शारीरिक श्रम केल्याशिवाय जर आपण आपली आजीविका म्हणा किंवा आपला पोटा पाण्याचा प्रश्न हल करण्याचा प्रयत्न केला तर तो एका प्रकारे अनैतिक कृत्य आहे, अशी ती ब्रेड लेबरची कल्पना आहे. आणि त्यामुळे गांधीजींना हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता की एखादा टॅगोर किंवा एखादा जगदीशचंद्र बसू ह्याला सुद्धा तुम्ही श्रम करायला सांगाल का? त्यांनी त्याचं उत्तर होय मध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक मनुष्य, तो मग टॅगोर असो किंवा जगदीशचंद्र बोस असो, त्यांनी आपल्या स्वतःचा आपली जी नीड्स आहे, जी आवश्यकता आहे, त्याच्यासाठी काही ना काही वेळ 24 तासातले काही तास शारीरिक श्रममध्ये घालवलेच पाहिजे आणि काही ना काही उत्पन्न करायलाच पाहिजे. उत्पन्न केल्याशिवाय जेवण करणं हे एका प्रकारची चोरी आहे. तर तरुणांचं या विलेज कन्स्ट्रक्शन कार्यक्रमामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचं योगदान गांधीजींना अभिप्रेत होतं आणि तरुणांकडून त्यांच्या कोणत्या अपेक्षा होत्या? आपलं म्हणणं अगदी खरं आहे. विलेज कन्स्ट्रक्शन मध्ये, विलेज रिकन्स्ट्रक्शन मध्ये फक्त तरुणांचं किंवा फक्त स्त्रियांचं असं विशेषण न लावता खऱ्या अर्थाने आपण असं धरायला पाहिजे की कोणताही भारतीय नागरिक विलेज रिकन्स्ट्रक्शनचा प्रोग्राम पासून परावृत्त होता कामा नये. आता त्याच्यात मुलं आलीत, विद्यार्थी आलेत, हे खरी गोष्ट आहे. आणि गांधीजींना मुलांपासून फार मोठ्या अपेक्षा होता. त्यांनी एक पुस्तकच त्यांचं वेगळं संपादित करण्यात आलेलं आहे, ते त्यांनी डेडिकेट केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी काय करावं त्याचे बरेचसे प्रश्नांचं त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ त्यांनी म्हटलेलं आहे की गावात जाऊन काही ना काही रचनात्मक कार्य करण्याचं विद्यार्थ्यांचा एक प्राथमिक कर्तव्य आहे. आपल्याला माहित असेल 1920 मध्ये जेव्हा असहयोग आंदोलन पुकारलं गेलं त्यावेळेस त्यांनी कॉलेजेस, काउन्सिल्स अँड कोर्ट्स यांचा बहिष्कार करण्याची गोष्ट केली होती. त्याच्या पाठीमागे विचार हाच होता की जोपर्यंत आपल्या समाजमध्ये मूलभूत परिवर्तन घडून येत नाही तोपर्यंत ह्या बाकीच्या ज्या संस्था आहेत, कोर्ट म्हणा, शिक्षण संस्था म्हणा किंवा इतर जे आपले संस्था आहेत, त्यांना काही फारसा अर्थ उरत नाही. तर प्राथमिक कर्तव्य जे आहे, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आजकाल जे स्टीफन कॉवीने एक नवीन दिलेली पुस्तक आहे त्याचं टायटल आहे फर्स्ट थिंग्स फर्स्ट, तेच एका प्रकारे गांधींनी त्यावेळेस हे सांगितलं होतं की आपलं प्राथमिक कर्तव्य, मुलांचं, विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनीचं प्राथमिक कर्तव्य जे आहे ते विलेज रिकन्स्ट्रक्शन करण्यामध्ये आहे. आणि म्हणून गावामध्ये जाऊन काही ना काही त्यांनी कोणतं जे त्यांच्या रुचीचं कार्य असेल तो कार्य त्यांनी निवडावा. त्यांना जर स्वास्थ्याच्या क्षेत्रात आकर्षण असेल तर स्वास्थ्य क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावा. त्यांना सॅनिटेशनचं काम आवडत असेल किंवा विद्यादानाचं काम आवडत असेल, जे काही काम असेल प्रत्येक काम करायला भरपूर वाव आहे. तर तो काम त्यांनी आपल्या स्वभावानुसार निवडावा आणि त्या कामाशी त्यांनी आपल्याला जोडून घ्यावं. याचा अर्थ असं नाही की त्यांनी संपूर्ण वेळ करायला पाहिजे, ते केलं तर फारच उत्तम आहे. पण आपले 24 तासातले काही तास, सप्ताहामधले काही तास, महिन्यातले किंवा वार्षिक जे सुट्ट्या असतात त्याच्यातले काही तास त्यांनी ह्या कामासाठी घालवावे अशी त्यांची अपेक्षा होती.
विद्यार्थ्यांपासून त्यांनी अजून एक अपेक्षा व्यक्त केली होती की विद्यार्थी आणि राजनीती, राजकारण याचा काय संबंध असावा. त्यावेळची परिस्थिती पाहता त्यांचे विचार आपल्याला मिश्र प्रकारचे विचार आढळून येतात. आपले जे आंदोलन होते त्यावेळेस, त्यांनी जे पुकारलेले आंदोलन होते ते राजकारणाशी संबंधित जरूर होते, तर त्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग अवश्य घ्यावा असं त्यांचं एक मत होतं. आणि त्याशिवाय इतरची जी आपण पॉलिटिक्स म्हणतो त्या प्रकारची पॉलिटिक्स, पक्षाशी निगडीत पॉलिटिक्स याच्यात विद्यार्थ्यांनी फारसा भाग घेऊ नये असे सुद्धा विचार त्यांनी व्यक्त केले होते. आता राहिला प्रश्न ब्रेड लेबरचा. ब्रेड लेबरचं आणि विद्यार्थ्यांचं काय संबंध असावं याचं त्यांचे जे बेसिक एज्युकेशनचे विचार आहेत त्याच्यात आपल्याला स्पष्टपणे जाणवतात. त्यांनी असे विचार व्यक्त केलेले आहे की शिक्षण विद्यार्थी घेत असतो आणि शिक्षणावरचा जो खर्च आहे तो फार मोठा असतो, म्हणून अशा प्रकारची काहीतरी योजना आखली पाहिजे की विद्यार्थ्याच्या श्रमातून शिक्षकाचं वेतन निघून आलं पाहिजे. आणि शिक्षणासाठी त्यांनी रेव्हेन्यू, जे गव्हर्नमेंटचा जो रेव्हेन्यू आहे त्याच्यावर शिक्षण विभागाने अवलंबित राहता कामा नये. तर ही एक मोठी संकल्पना त्यांनी मांडली होती. बेसिक एज्युकेशनचे अजून काही दुसरे सुद्धा आस्पेक्ट आहे, पण हा एक मोठा आस्पेक्ट होता की मुलांनी श्रम करून काहीतरी उत्पन्न करावं आणि त्या उत्पन्नातून शिक्षकाचं वेतन निघून आणि त्या शाळेचं खर्च तिथल्या तिथे गावातल्या गावामध्ये निघून आलं पाहिजे. आजच्या संदर्भात सुद्धा ही संकल्पना आउटडेटेड झालेली नाही. आजही आपल्याला माहित आहे की बऱ्याचशा गावामध्ये शाळेची बिल्डिंग नाही आहे, इमारत नाही आहे, शिक्षक तिथे येत नाही, त्यांचं पोस्टिंग एका गावात असतं आणि ते येणं जाणं करतात किंवा 6-6 महिने येत नाही. जर त्यांचं वेतन त्या गावातल्या मुलांचा उत्पादनाशी निगडीत असेल तर ह्या साऱ्या ज्या वाईट गोष्टी आहे याचं उत्तर ह्या विचारमध्ये आपल्याला फार सोपं आणि एक समाधानकारी आणि लॉंग लास्टिंग उत्तर आपल्याला दिसून येतं. याबरोबर मला एक विधान गांधीजींनी केलेलं आठवतं आणि ते म्हणजे गांधीजी असं म्हणाले होते की विद्यापीठांची स्थापना ही खेड्यामध्ये करावी, कारण तिथल्या परिसराला योग्य असं शिक्षण देण्याचं काम हे विद्यापीठाने करावं. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग आणि मेडिकल या शिक्षणाबद्दल ते असं म्हणाले होते की हा खर्च ज्यांना ते शिक्षण लागतं त्या उद्योग संस्थांनी उचलावा असं त्यांनी म्हटलं होतं. मग आता राहिलं प्राथमिक शिक्षण जे आहे त्या शिक्षणाची गांधीजींची जी कल्पना होती ती तर खूप अगदी क्रांतिकारी होती असं मला वाटतं. तर ही शिक्षणाची कल्पना जर आम्हाला जर स्पष्ट करून सांगितली तर फार बरं होईल. गांधीजीची प्राथमिक शिक्षणाची कल्पना किंवा इतर शिक्षणाची कल्पना अशी होती की शिक्षणाचा अर्थ असा आहे की त्या विद्यार्थ्यांमध्ये जे बेस्ट आहे त्याचा आतमध्ये इनर कोअरमध्ये ते कोणत्या रीतीने आपण बाहेर त्याला काढता येईल हे शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुस्तकांची फारशी गरज नाही. ही जी ह्युमॅनिटी आहे, ही जी मानवता आहे, हा जो समाज आहे, हे सर्वात बेस्ट पुस्तक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. अजून शिक्षणाबद्दल त्यांचे विचार आपण जर वाचले किंवा आपण पाहिले असतील तर त्यांनी अजून उल्लेख केलेला आहे की शिक्षण कशासाठी पाहिजे. शिक्षण नुसतं माइंडसाठी नको, नुसतं इंटेलेक्टला आपल्याला शार्पन करायचं नाहीये. मनुष्य असा प्राणी आहे की तो शरीर, मन आणि बुद्धी याचा एक मेल आहे, म्हणून या तिन्ही गोष्टींचा ज्याच्यात विकास करता येईल अशा प्रकारची जे ट्रेनिंग त्याला दिली तर तोच खरा शिक्षण आहे. आणि कॅरेक्टर बिल्डिंग, चरित्र निर्माण हे एक मात्र ध्येय असलं पाहिजे, जेणेकरून एक असा चांगला नागरिक निर्माण व्हावा की जो उच्च चारित्र्य संपन्न असेल आणि म्हणून एक जबाबदार नागरिक सुद्धा असेल. अशी त्यांची शिक्षणाबद्दलची कल्पना होती. उच्च शिक्षणाबद्दल त्यांचे आपण जे सांगितलं ते खरं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की इंजिनिअरिंगचं एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की इंजिनिअरिंग कॉलेज जर चालवायचं असेल तर मी टाटांना रिक्वेस्ट करेल की तुमच्या उद्योगामध्ये ज्या प्रकारचे इंजिनियर्स तुम्हाला पाहिजे, मेकॅनिकल इंजिनियर्स असो, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असो, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मागणी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतः कॉलेजेस चालवा, पण त्याच्यावर स्टेटचं कंट्रोल, शिक्षण विभागाचं कंट्रोल असू द्या आणि जेणेकरून तुमच्या आवश्यकतेनुसार इंजिनियर्स बाहेर पडतील आणि तुमच्या कारखान्यामध्ये
ते काम करायला रेडीमेड तुम्हाला मिळतील. आज परिस्थिती अशी आहे की आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधला विद्यार्थी जेव्हा बजाजमध्ये किंवा ऑटोमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या मल्टीनॅशनल कंपनी कोणतेही म्हणा तिथे जातो, त्यावेळेस ते म्हणतात की युअर एंड प्रॉडक्ट इज रॉ मटेरियल फॉर अस, आणि ते मग त्याला 6 महिने वर्षभर ट्रेनिंग देतात. हे पूर्ण 6 महिने किंवा 1 वर्ष वाचवता येतील जर गांधीजींच्या संकल्पनेप्रमाणे त्या औद्योगिक घराण्यांनी स्वतःहून जर आपल्याला आपले कॉलेजेस चालवले आणि त्यांना बेस्ट माहित आहे की त्यांना कोणत्या प्रकारचं टेक्निकल हँड पाहिजे, त्याप्रमाणे करिक्युलम स्टेटने आखावा आणि त्याप्रमाणे त्यांनी इंजिनियर्स उत्पन्न करावे. ऍग्रिकल्चर कॉलेजेस बद्दल सुद्धा त्यांची कल्पना होती. त्यांनी फार खेदानी म्हटलं होतं की ऍग्रिकल्चर कॉलेजमधून निघालेला विद्यार्थी युवक तो सहसा आपल्या गावात जाऊन आपल्या शेतात काम करण्याची इच्छा ठेवत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. असं का व्हावं, त्याचं उत्तर पुन्हा त्या ब्रेड लेवरमध्ये आपल्याला सापडतो की त्याला लाज वाटते की मी शरीर श्रमानी आपलं काहीतरी उत्पन्न कसं करू. ही जी आपल्या मनामध्ये संकल्पना रुजू होऊन जाते त्याचा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. सर, आता ज्या खाजगी संस्था शिक्षणाचं काम करत आहेत आणि ज्यांना हे शिक्षण हवं आहे ते त्या शिक्षणाकरता पैसा मोजत आहेत, तर या संस्थांचं कार्य गांधी विचारानुसार चालण्याकरता आपण कोणते उपाय त्या ठिकाणी सुचवू शकाल की जेणेकरून गांधीजींची ही कल्पना प्रत्यक्षात चांगल्या पद्धतीने उतरवता येईल? आजकाल जो शिक्षणाचा भाग आहे, शिक्षण संस्था जे निघालेल्या आहेत, प्रायव्हेट शिक्षण संस्था, त्यांचा मूळ उद्देश शिक्षण देण्याचा नसून तो एका प्रकारचा व्यापार आहे. जेव्हा मूळ उद्देशच तिथे नाही आहे, त्याच्याबद्दल काहीच त्यांना विचार नाही आहे, त्या अभावामध्ये आपल्याला खरे शिक्षण संस्था उभारता येणं शक्य नाही, असं माझं मत आहे, व्यक्तिगत मत आहे. ह्या ज्या मल्टीनॅशनल्स आणि जागतिकीकरणाचा जे आपण उल्लेख केलेला आहे, ह्या सगळ्यांचं एकमात्र उद्देश आहे जास्तीत जास्त प्रॉफिट कोणत्या प्रकारे आपल्याला कमावता येईल आणि जास्तीत जास्त प्रॉफिट ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज कसं चालवता येतील याच्याबद्दल त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे. त्याच्यात अजून एक गोष्ट आपण जे विसरतो ती अशी आहे की आपल्याला आपलं जीवन नुसतं पैसे कमवण्यासाठी नसून त्याचं काहीतरी पर्पज ऑफ लाईफ जर नसेल तर पूर्ण जीवनाची योजना आपली एका प्रकारे डळमळून जाते. त्याचं काही प्रॉपर ओरिएंटेशन राहत नाही. त्याचा परिणाम असा झालेला आहे की उदाहरणार्थ एखादा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी याच्यासाठी प्रवृत्त होतो की त्याला मेडिकल डॉक्टर झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात पैसे कमावता येतील, आणि तो नर्स व्हायला तयार होत नाही, कारण एखादी नर्स जर असेल तर तिला तेवढे पैसे मिळत नाही. प्रश्न असा आहे की कोणताही श्रम गांधीजींच्या संकल्पनेप्रमाणे त्याची सोशल व्हॅल्यू आणि इकॉनॉमिक व्हॅल्यू सुद्धा जवळजवळ सारखी असायला पाहिजे. एकदम सारखी नसेल तरी जवळजवळ सारखी असायला पाहिजे. आता कल्पना करा की आपल्या समाजामध्ये अशी परिस्थिती जर निर्माण झाली की एक नर्स, एक टीचर, एक डॉक्टर आणि एक इंजिनियर यांचं वेतन, यांचं उत्पन्न जवळजवळ सारखं आहे, तर ही जी मॅड रश सुरू आहे, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, मेडिकल याच्यामध्ये जाण्याचा हा जो एक धाव सुरू आहे, ती आपोआप संपुष्टात येईल. आपण आता हा जो उपाय सांगितला की अशी पोषक परिस्थिती निर्माण करणं, अशी परिस्थिती निर्माण केल्यानंतर सध्या आपल्या देशाला भेडसावणारा ब्रेन ड्रेनचा जो प्रश्न आहे तो सुटेल असं आपल्याला वाटतं? माझ्या मते ब्रेन ड्रेनचा प्रश्न नुसता असा सिंग्युलर प्रश्न नाही आहे, त्याच्याशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. पण जर आपण थोडक्यात जर म्हणायचा प्रयत्न केलं तर ह्या प्रकारची जर समाज संस्थापनेची स्थापना गांधीजींनी अभिप्रेत होती, अहिंसक समाज रचना, त्याच्याकडे जर आपण प्लॅनिंग केलं, त्याच्यानुसार जर आपण प्लॅनिंग करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे हा जो ब्रेन ड्रेनचा प्रकार आहे त्याला अजिबात त्याचे रूट्सच राहणार नाही. कारण पुन्हा मी सांगतो की ब्रेन ड्रेनचा प्रकार जो आहे तो याच्यासाठीच आहे की मला जास्तीत जास्त पैसे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जाऊन काम करायला जर मी गेलो तर मला मिळतील, आणि म्हणून मी तिथे जातो. मी माझ्या प्रोफेशनशी प्रामाणिक आहे किंवा मला ज्ञान वृद्धी करायची आहे किंवा असा कोणताच दुसरा एक उद्देश नसतो, आणि नुसतं जास्तीत जास्त कोणत्या प्रकारे मला पैसे कमावता येतील, कोणती कंपनी मला जास्तीत जास्त पैसे देतील
एव्हरीथिंग इज रिव्हॉल्विंग अराउंड मनी. आणि म्हणून आपला हा प्रश्न अत्यंत उपयुक्त आहे. आणि मला वाटते की ब्रेन ड्रेनचा प्रकार जर थांबवायचा असेल तर त्याचं उत्तर सुद्धा गांधीजींची जी आर्थिक प्रणाली आहे, अर्थविचार आहे, त्याच्यामध्ये सापडू शकतो. सर, आपण प्रारंभी असं विवेचन केलं की तरुणांकडून गांधीजींच्या फार अपेक्षा होत्या आणि व्हिलेज रिकन्स्ट्रक्शन आणि एकूणच संपूर्ण भारत देशाचं एक नवनिर्मिती करण्याकरता युवकांकडे ते मोठ्या आशावादी दृष्टिकोनातून पाहत होते. आपली संस्था या संदर्भात जे काही कार्य करत आहे त्यातून मला असं वाटतं की एक नव्या विचारांचा तरुण, गांधी विचारांचा तरुण आपल्याला घडवण्याची प्रेरणा या संस्थेची आहे. तर आपलं हे कार्य कोणत्या कोणत्या माध्यमातून चालतं आणि विद्यार्थ्यांची दिनचर्या काय असते, आपण त्यांच्यामध्ये गांधी विचार कसे रुजवता, याच्याबद्दल जर आम्हाला सांगितलं तर खूप बरं होईल. आमची संस्था गांधी विचारांचं प्रचार प्रसार, गांधीजींची जी मेथोडॉलॉजी होती त्याचं अध्ययन, अनुसंधान आणि गांधीजींच्या सोबत इतर जे त्यांचे समकालीन होते किंवा त्यांच्या पूर्वी सुद्धा जे होऊन गेले त्यांचे विचार आचार, याचं सर्वांचं आम्ही एक प्रकारे अध्ययन करण्याचा प्रयत्न करण्याची ही संस्था इथे आहे. जमनालालजींच्या स्मृतीमध्ये ही संस्था स्थापित करण्यात आली होती आणि पूर्वी ही सेवाग्राम आश्रमामधून चालायची आणि आता नवीन परिसरमध्ये ही स्थलांतरित झालेली आहे. गांधी विचार नुसता 4 भिंतीमध्ये शिकवलं जाणं अशक्य आहे आणि ते तसं प्रयत्नही कोणी करू नये असा माझा विचार आहे. गांधी जीवन प्रणाली ही एक आपल्या स्वतःमध्ये अशी गोष्ट आहे की त्याच्या आचरणाशी सुद्धा फार मोठा संबंध आहे. नुसतं विचार नको, आचार पाहिजे, अनुभव पाहिजे आणि त्याच्या अनुरूप आपली जीवनशैली कशी आपल्याला निर्माण करता येईल, कशी डिझाईन करता येईल, हा समग्र गांधी विचाराचा एक प्रकारे स्वरूप आहे. 5 वाजता सकाळी उठल्यावर आमचं सर्वात प्रथम कर्तव्य असते ईश्वराचे स्मरण. गांधीजींनी प्रार्थनेला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की मी जेवणाशिवाय कदाचित काही दिवस जगू शकेल, पण माझ्या जीवनातून तुम्ही प्रार्थना काढू टाका अँड आय एम डेड. तर प्रार्थना एक जीवनातला मोठा भाग आहे. आमचं सुद्धा गांधी विचार परिषदमध्ये आमचा दिवस जो सुरू होतो तो सकाळी प्रार्थनेपासून सुरू होतो. त्याच्यानंतर काही ना काही शारीरिक श्रम आपण करायला पाहिजे, ही जी संकल्पना आहे गांधीजींची ब्रेड लेबरशी निगडीत, आपण जसं म्हणाले आता पूर्वी, तर त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटून काही ना काही काम दिलं जातं आणि त्याच्यात सामूहिक सफाई, किचनमध्ये काम करणं, जे टॉयलेट्स वगैरे आहे आमचे, जे संडास आणि स्वच्छतागृह आहेत त्यांची सफाई करणं, परिसरमध्ये आपल्याला काम करणं, असं विभिन्न आमची अशी टोळी निर्माण करून आणि त्यांना सकाळी काही वेळ त्याच्यात घालवण्यासाठी आमचं प्रोग्राममध्ये समाविष्ट केलेला आहे. या माहितीमधून आपल्या असं लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की ही संस्था केवळ विचार प्रसाराचं काम करून थांबत नाही, तर आचरणात आणण्याकरता विद्यार्थी देखील घडवत आहे. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अशा संस्था हेरून या संस्थेचे अभ्यासक्रम पाहून, त्यांची एकूणच अंमलबजावणीची क्रिया पाहून या संस्थेचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस हे रिकग्नाइज केलेले आहेत आणि विद्यापीठाचं असं मानणं आहे की अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्था, गांधी विचारांनी प्रेरित होऊन काम करणाऱ्या संस्था याच्याशी जर विद्यापीठ निगडीत राहिलं तर समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोचणं हे विद्यापीठाला फार मोठ्या प्रमाणावर शक्य होणार आहे. आणि त्याचबरोबर केवळ ज्ञान न देता आचरणात आणण्याचं जे महत्वाचं कार्य आहे ते विद्यापीठाच्या माध्यमातून घडणार आहे. या प्रसंगी आपल्याला भरतजी महोदय यांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार सर. नमस्कार. माई मैंने गोविंद लीनू मोर, गोविंद लीनू मोर, माई मैंने गोविंद लीनू मोर. कोई कहे घर में, कोई कहे बन में, कोई कहे घर में, कोई कहे बन में. राधा के संग खिलो, माई मैंने गोविंद ली.